उद्यापासून पाणी घेणं बंद करणार मनोज जरांगेंची मोठी घोषणा। सरकारला मागण्या कळत नसल्यानं कडक आमरण उपोषण करणार, जरांगेंचा इशारा। मुंबईत आजही मराठा आंदोलकांची गर्दी। सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी रस्ता अडवला। रस्त्यावर झोपून गाड्या अडवल्यानं वाहतूक कोंडी। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली। आरक्षणासंदर्भात कायदेशीर गुंता झालाय। अंतिम प्रस्ताव घेऊन आम्ही जरांगेंकडे जाऊ, विखे पाटलांची प्रतिक्रिया। नागपुरातील ओबीसी साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करण्याचा दिला इशारा। मराठा आरक्षणासंदर्भात टोपे शरद पवारांशी चर्चा करणार। राजेश टोपेंनी शरद पवारांची भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। गणेशोत्सवासाठी एकनाथ शिंदे सहकुटुंब दरेगावात। शिंदेंचा दरेगावात 2 दिवसांचा मुक्काम। वैभव खेडेकर 4 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार। रवींद्र चव्हाण, नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये मुंबई प्रदेश पक्षप्रवेश होणार, तर राज ठाकरेंनी मनसेतून केलं होतं बडतर्फ। मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधामध्ये लढत नाही, जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं। देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढल्याची केली टीका। आजचा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून रद्द। गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। महिला आरटीओ अधिकाऱ्यानं दिला एजंटला चोप। बुलढाणा आरटीओ कार्यालय परिसरातील घटना। व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। पुण्याच्या शिक्रापुरात सातारा शहर पोलिसांवर हल्ला। अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींचा हल्ला। हल्लेखोराचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर। भिवंडीमध्ये खाडी किनाऱ्याजवळ तरुणीचं शेर आढळल्यानं खळबळ। मृत तरुणीचं वय अंदाजे 25 ते 28 वर्ष असल्याची माहिती। 5 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन। पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सोय, तर घरोघरी गौराईंचं मोठ्या उत्साहात आगमन। प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन। वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी।